शरीर निरोगी ठेवण्यासाठी फळं खाणं खूप महत्त्वाचं आहे, पण काही फळं शरीरावर वेगळा परिणाम करतात. पपई हे एक स्वादिष्ट असं फळ आहे, कारण यामध्ये व्हिटॅमिन सी, ए, फॉलिक ॲसिड आणि मॅग्नेशियम, पोटॅशियम भरपूर प्रमाणात असतात. अनेकांना रोज सकाळी रिकाम्या पोटी पपई खायला खूप आवडते. यामुळे शरीराला अनेक फायदेही होतात. पण काही लोकांसाठी पपईमुळे फायदेऐवजी नुकसान होते. तर कोणत्या लोकांनी पपईचे सेवन करू नये जाणून घेऊयात. नंबर 1. गरोदरपणात पपई खाऊ नये. आरोग्य तज्ज्ञ सांगतात की बाळाच्या विकासासाठी आणि गर्भवती महिलेच्या आरोग्यासाठी पौष्टिक आहाराचं सेवन केलं पाहिजे. मात्र गरोदरपणात पपई खाणं टाळलं पाहिजे. या फळामध्ये लेक्टेक्स असतं, ज्यामुळे गर्भाशय आकुंचन होऊ शकतं. नंबर 2. कमी रक्तातील साखरेचा त्रास असलेले लोक. डायबिटीज असलेल्या लोकांसाठी पपई हे एक चांगलं फळ मानलं जातं, कारण ते रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित करतं. पण ज्या लोकांनी रक्तातील साखर आधीच कमी आहे, त्यांनी पपईचं सेवन टाळलं पाहिजे. नंबर 3. हृदयाचा त्रास. हृदयाचे ठोके अनियमित असणाऱ्यांनी पपईचं सेवन अजिबात करू नये. मोठ्या प्रमाणात पपईचं सेवन केल्याने त्यांना हृदयविकाराचा धोका वाढू शकतो. नंबर 4. किडनी स्टोन. किडनी स्टोनची समस्या असल्यास पपई खाऊ नये, कारण या फळामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असते. व्हिटॅमिन सीच्या जास्त प्रमाणात सेवन केल्याने कॅल्शियम ऑक्सलेट किडनी स्टोन होऊ शकतो. नंबर 5. ॲलर्जी. काही लोकांना पपई खाल्ल्याने ॲलर्जीही होऊ शकते, जसे की तोंडात खाज येणे, पुरळ येणे, पोटदुखी किंवा श्वास घेण्यास अडचण. पपई खाल्ल्यानंतर तुम्हाला ही लक्षणे दिसत असतील तर तुम्ही शक्यतो पपई खाऊ नका. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा.